हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेयी आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे चौथा धडा हवा व हवामान. या आधीचे आणि नंतरचे चॅप्टर्सचे स्वाध्यायसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तुमच्या इयत्ता 6वीच्या इतर विषयांचे सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तरी तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मी कोण? आपल्याला पुढे काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यावरनं आपल्याला ओळखायचं आहे की हे वाक्य कोणाबद्दल आहे. पहिलं वाक्य आपल्याला दिलं आहे, मी नेहमी बदलत असते. याचं उत्तर आहे हवा. हवा नेहमी बदलत असते ना. दुसरं वाक्य आपल्याला काय दिलंय बघूयात. मी सर्व ठिकाणी सारखे नसते. याचं उत्तर आहे हवामान. आता बघा, हवामान हे सगळीकडे सारखे असते का? नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान असते. पुढचं वाक्य आपल्याला काय दिलंय बघा, मी जलबिंदूचे स्थायीरूप असते. याचं उत्तर आहे हिम. हिम म्हणजे बर्फ. आता जलाचे म्हणजे पाण्याचे स्थायीरूप काय येते? बर्फ म्हणजेच हिम. पुढचं वाक्य बघा आपल्याला काय दिलंय, मी वातावरणात बाष्परूपात असते. याचं उत्तर आहे आर्द्रता. वातावरणात बाष्परूपामध्ये आर्द्रता असते, आपण ज्याला मॉइश्चर म्हणतो ना. पुढचा ब प्रश्न आपल्याला विचारलाय, उत्तरे लिहा. त्यात पहिला प्रश्न बघा, महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? तुमच्यापैकी कित्येक जण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये महाबळेश्वरला गेले असाल. तर महाबळेश्वरला उन्हाळ्यात का जातात? कारण तिथे वातावरण थंड असते. मग इतर ठिकाणी जेव्हा गरमी असते तेव्हा महाबळेश्वरला थंड का असते हे आपल्याला विचारलंय. उत्तराचा पहिला मुद्दा बघा, समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. आपल्याला माहिती आहे, कुठलीही उंची मोजताना पर्वताची, डोंगराची आपण समुद्रसपाटीपासनं कन्सिडर करतो. मग त्यासाठी समुद्रसपाटीपासनं जसजसं आपण वर जातो तसतसं हवेतील तापमानाचे प्रमाण कमी होते, म्हणजे हवा थंड होत जाते. उत्तराचा दुसरा मुद्दा बघा, महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाण आहे. आपल्याला माहिती आहे, महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेत आहे आणि त्यातल्या त्यात उंच ठिकाण आहे. त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान हे थंड आहे. दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलाय बघा, समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते, कारण काय? आपल्याला समुद्र किनाऱ्याजवळ हवामान दमट म्हणजे अगदी असं चिघट असं वाटतं. याचं कारण काय आहे हे आपल्याला विचारलंय. उत्तराचा पहिला मुद्दा बघा, समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळते. समुद्र म्हटला म्हणजे खूप पाणी, आणि हे पाणी उन्हामुळे, उष्णतेमुळे काय होतं, त्याची वाफ होते आणि वाफ ही हलकी असल्यामुळे ती हवेत मिसळते. उत्तराचा दुसरा मुद्दा बघा, हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेतील ओलसरपणा वाढतो. आता बघा, पाण्याची वाफ होते म्हणजेच बाष्प तयार होतं, आणि हे बाष्प जे तयार होतं त्यामुळे हवा जी असते ती ओलसर होते, म्हणजे त्यातली आर्द्रता वाढते. तिसरा मुद्दा बघा, त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे? उत्तराचा पहिला मुद्दा बघा, एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. बघा, तुम्हाला कुठल्याही दोन गोष्टींचा फरक विचारला तर सगळ्यात पहिले त्यांची व्याख्या लिहावी, म्हणजे डेफिनेशन. तर हवा म्हणजे नेमकं काय? एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला म्हणजे एखाद्या वेळेस
वातावरणाची अल्पकालीन म्हणजे काय, खूप कमी वेळेसाठी जी स्थिती असते त्याला आपण म्हणतो हवा. आता हवामान म्हणजे काय हे आपण दुसऱ्या मुद्द्यात बघूया. एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. बघा, आता हवामान म्हणजे हवा जी आहे तिची स्थिती काय आहे, ही जास्त वेळासाठी काढलेली सरासरी म्हणजे हवामान होय. आता समजा एखादा एरिया आहे आणि तिथे कायम दमट वातावरण असते, म्हणजे जर आपण हवेचा सरासरी किंवा ॲव्हरेज काढला तर ती दमटच असते. म्हणजेच हवामान काय आहे, दमट आहे असं आपण म्हणतो. म्हणजे दीर्घकालीन जास्त वेळासाठी जी सरासरी आपण हवेची काढतो त्याला हवामान म्हणतात. तिसरा मुद्दा बघा, हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात. हवेतले बदल आपल्याला जाणवत असतात. दुपारची हवा ही अगदी गरम लागते आणि तीच रात्री चालणारी हवा असेल तर ती थोडी थंड असते. पावसाच्या वेळेस दमट हवा असते तर उन्हाळ्यात अगदी कोरडी हवा असते. तर हे बदल आपल्याला जाणवत असतात. पुढचा मुद्दा बघा, हवामानात दीर्घकाळाने बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाहीत. आता बघा, घरात आजी आजोबा कोणी तुम्हाला म्हटलं असेल की आमच्या वेळेस हवामान हे अगदी थंड असायचे, पण आता उष्णता अधिक वाढली आहे. हे त्यांना अचानक जाणवले का? नाही, तर हळूहळू हवामानात बदल होत गेले. हवामानातले बदल हे दीर्घकाळाने होतात, म्हणजे हवामानात बदल होण्यास अधिक काळ लागतो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, समुद्र सानिध्य व समुद्र सपाटीची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो? उत्तराचा पहिला मुद्दा बघा, समुद्र सानिध्यात समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढते. आपण मागच्या प्रश्नात बघितल्याप्रमाणे दमटपणा हा समुद्र सानिध्याच्या एरियात असतो. उष्णतेमुळे काय होतं, समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ते बाष्प हवेत मिसळतं, त्यामुळे हवा ही दमट असते. दुसरा मुद्दा बघा, समुद्र सानिध्यात हवामान दमट असते. समुद्र सानिध्य आलं म्हणजे हवामान हे काय असते, दमट असते, कारण समुद्राच्या पाण्याचे बाष्प हवेत मिसळलेले असते. तिसरा मुद्दा बघा, समुद्र सपाटीपासून उंच गेल्यास हवामानातील तापमान कमी होते. आपल्याला माहिती आहे, जसजसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जातो तसतसं तापमान हे हवेतील कमी होत जाते, त्यामुळे तिथलं हवामान हे थंड असते. पुढचा मुद्दा बघा, समुद्र सपाटीला असणाऱ्या भागात भूपृष्ठाची हवा अधिक तापलेली असते. आता बघा, समुद्र सपाटीला म्हणजे खालच्या भागाची जी जमीन असते ती तापते आणि त्यामुळे त्या लगतची जी हवा आहे ती सुद्धा तापते, त्यामुळे तिथे उष्ण हवामान असते. पुढे क प्रश्न आपल्याला विचारला आहे, खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाचे ठिकाणे लिहा. आपल्याला खाली तक्त्यात काही हवामान स्थिती दिलेल्या आहेत, तर त्या बघून नकाशाचा वापर करून आपल्याला असे कुठले ठिकाणं हवामानानिगडीत आहेत ते सांगायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला तक्ता दिलेला आहे. पहिलं आहे उष्ण हवामान. याचं उत्तर आहे भोपाळ. भोपाळ येथे उष्ण हवामान असते. दुसरं आपल्याला दिलेलं आहे उष्ण व दमट. उष्ण आणि दमट असे हवामान मुंबई येथे असते. पुढे आपल्याला दिले शीत हवामान. याचं उत्तर आहे मुन्नार. केरळ येथील मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढे आपल्याला विचारले उष्ण व कोरडे. याचं उत्तर आहे नागपूर. नागपूर येथे उष्ण व कोरडे हवामान असते. पुढे विचारले शीत व कोरडे. याचं उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर येथे शीत व कोरडे हवामान असते. पुढचा प्रश्न आपल्याला दिला आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. आपल्याला तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. बघा, ह्या तक्त्यामध्ये आपल्याला हवा आणि हवामान असे दोन भाग दिले आहेत. हवा या भागात आपल्याला दिलेला आहे वातावरणाची अल्पकालीन स्थिती. आपण एका प्रश्नात बघितलं होतं ना की वातावरणाची अल्पकालीन स्थिती जी असते ती हवा असते. तर हवामान या भागात येईल
हवेची दीर्घकालीन स्थिती. हवा दीर्घकालीन कशी आहे त्यावरनं त्या भागाचे हवामान हे ठरवले जाते. त्यामुळे तिथे येईल हवेची दीर्घकालीन स्थिती. त्यानंतर आपल्याला हवामान या भागात दिलेलं आहे, लवकर बदलत नाही. हवामान जे आहे ते दीर्घकाळ असतं, त्यामुळे ते लवकर बदलत नाही. तर हवा या भागात आपण लिहायचं आहे, लवकर बदल होतो. हवा जी आहे ती लवकर बदलते, हवामानाला दीर्घकाळ लागतो. पुढे आपल्याला हवेच्या इथे दिलेलं आहे, विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. आता हवा जी आहे एखादं ठिकाण आहे विशिष्ट, त्याच्याने व्यक्त होते. तर हवामानाच्या इथे आपण लिहायचं आहे, विशिष्ट ठिकाणाची दीर्घकालीन हवेची सरासरी व्यक्त होते. आता हवामान हे विशिष्ट ठिकाणाच्या हवेची सरासरी काढून व्यक्त केले जाते. पुढे आपल्याला हवामान याच्यात हवामानाची अंगे दिलेले आहेत. तर हवामानाची अंगे कोणते आहेत? तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, हवेचा दाब हे हवामानाचे अंगे आहेत. तर हवेची अंगे आहेत तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी. बघा, हवेची जी अंगे आहेत त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. कारण हवेमध्ये पटकन बदल होतात आणि पटकन बदल झाले म्हणजे त्याचा आपल्या व्यवहारांवर व जीवनशैलीवर बदल होत असतात. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे चॅप्टर व्यवस्थित समजलं असेल. असेच काही इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिल्या आहेत. तरी तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.